नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे 5 डिसेंबर, वार आहे मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे कालभैरव जयंती. कालभैरव हे भगवान शिवाचेच एक रुद्र रूप मानले जाते आणि या कालभैरव जयंतीच्या दिवशी आपण जर कालभैरवाची पूजा केली तर नकारात्मकता दूर होते आणि आपल्यावरती किंवा आपल्या घरातल्या व्यक्तींवरती, आपल्या घरावर नकारात्मक ऊर्जा आणि तंत्र मंत्राचाही प्रभाव पडत नाही. त्याचप्रमाणे जो व्यक्ती या दिवशी या कालभैरवाची पूजा आणि उपाय करतो तो व्यक्ती भयमुक्त होते. त्याचप्रमाणे अकाली मृत्यूपासून सुद्धा अशा व्यक्तींची सुटका होते. अशा वेळी ती व्यक्ती कोणत्याही परिस्थितीला घाबरत नाही. प्रत्येक परिस्थितीमध्ये सामना करण्याची एक वेगळीच शक्ती त्या व्यक्तीमध्ये येत असते. कालभैरव हे भगवान शिवापासूनच उत्पन्न झाला आहे आणि त्यांची पूजा केल्याने भक्तांचे सर्व संकट दूर होतात आणि सर्व भक्तांच्या मनोकामना देखील पूर्ण होतात. त्याचबरोबर आपल्याला भगवान शंकरांचा सुद्धा आशीर्वाद प्राप्त होत असतो असं म्हटलं जातं. या दिवशी आपल्याला काही उपायसुद्धा करायचे आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे. तर आपल्याला या दिवशी कुत्र्याला अशी एक वस्तू ही खाऊ घालायची आहे. यामुळे आपलं रात्रीतून नशीब बदलून सर्व इच्छा पूर्ण होतील आणि यासोबतच आपल्या घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. असा हा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील, कटकट होत असेल, मतभेद असेल, नवरा बायकोंची भांडणे जर होत असेल, नवरा बायकोंचं पटत नसेल, घरामध्ये पैसा जर टिकत नसेल, तर यासाठी तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे. कारण हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातल्या अनेक अडचणी या दूर होणार आहे. त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा एखादी गोष्ट चांगली घडत नसेल, आपल्या मनासारख्या गोष्टी घडून येत नसेल, आपली एखादी इच्छा असेल ती पूर्ण होण्यासाठी येते, परंतु ती पूर्ण होण्यास येते आणि अचानक अशी काहीतरी अडचणी येतात, असे काहीतरी प्रॉब्लेम्स येतात की त्या आपल्या इच्छा अपूर्ण राहतात. अशा वेळी तुम्ही हा एक उपाय नक्की करून पहा. कारण कालभैरव यांची पूजा जी आहे ती फक्त वर्षातून आपण एकदाच करत असतो. कारण बघा, आपल्या हातून त्यांची काही विशेष पूजा होत नाही. कारण त्यांचा फोटो आपल्या देवघरामध्ये किंवा आपल्या घरामध्ये आपण कधीही कुठेच ठेवू शकत नाही. कारण हा देवता जो आहे तो अतिशय कडक देवता मानले जातात. जर आपल्याकडून पूजा करताना काही चूक झाली किंवा आपल्याकडं त्यांची पूजा झाली नाही, काही नियम जर पाळले गेले नाही, तर कडक श्राप त्यांचा आपल्याला लागत असतो. यामुळे आपण त्या देवताचा फोटो कधीही आपल्या घरामध्ये ठेवत नाही. जेव्हा कालभैरव जयंती असते याच दिवशी आपण त्यांची पूजा मंदिरामध्ये जाऊन करत असतो. म्हणून आपला हा उपाय आवर्जून करायचा आहे. तर पहा, उद्या संध्याकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर तुम्हाला हा उपाय करण्यासाठी मोहरीचं तेल लागणार आहे. मोहरीचं तुम्हाला पावशेर किंवा अर्धा किलो तुम्हाला तेल आणायचं आहे आणि त्या तेलामध्ये तुम्हाला उडीद डाळ जी असतात त्या उडदाच्या डाळीचे तुम्हाला भजे काढायचे आहे. आता हे भजे तुम्ही काढणार आहे तर हे तुम्हाला घरात कोणालाही खायला द्यायचे नाही. याचा फक्त आपल्याला उपाय करायचा आहे. यामुळे पीठ जे आहे ते थोडं प्रमाणामध्येच तुम्हाला तयार करायचं आहे आणि एक प्लेट भरून तुम्हाला या उडदाच्या डाळीचे भजे तुम्हाला काढायचे आहे. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर पापड असेल, तांदळाचे पापड असेल किंवा इतर कुठले पापड असतील तर ते सुद्धा तुम्हाला तळायचे आहे. नंतर या वस्तू तळून झाल्या की त्या तुम्हाला एका भांड्यामध्ये भरायच्या आहेत सर्व काही आणि यानंतर तुम्हाला ते रात्रभर तुमच्या घरामध्ये ठेवायचे आहेत. मग ते तुम्ही स्वयंपाकघरात ठेवा किंवा तुमच्या हॉलमध्ये ठेवा किंवा तुमच्या बेडरूममध्ये ठेवा. तुम्हाला जिथं शक्य होईल तिथे तुम्हाला घराच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला ठेवून द्यायचे आहेत, झाकून ठेवायचे आहेत तुम्हाला संपूर्ण रात्रभर. आणि सकाळी उठलं की उठल्यानंतर पहिल्यांदाच तुम्हाला ते भांडं उचलायचं आहे आणि पहिलं तुम्हाला जे पण कुत्रं दिसेल त्या कुत्र्याला तुम्हाला त्या वस्तू खाऊ घालायच्या आहेत. आता बघा, काळं कुत्रं असेल, पांढरं असेल किंवा तांबडं असेल, जे पण कुत्रं तुम्हाला दिसेल त्या कुत्र्याला तुम्हाला या वस्तू खाऊ घालायच्या आहेत. हे कुत्रं तुमचं असेल तरीही चालेल किंवा समोरच्या एखाद्या व्यक्तीचं आहे, समोरच्या घरातलं आहे तरीही चालेल किंवा
इतर कुत्रे पण असतात, ते कोणाच्याही नसतात, पण इकडे तिकडे फिरत असतात. त्या कुत्र्यानं तुम्ही खाऊ घातलं तरीही चालेल. परंतु पहा, जेव्हा तुम्ही ही वस्तू खाऊ घालणार आहे त्यावेळी तुम्हाला ही वस्तू त्या कुत्र्यासमोर ठेवल्यानंतर तुम्हाला चुकूनही मागे फिरून पाहायचं नाही. एकदा ठेवून द्यायचं आणि तुम्हाला डायरेक्टली घरी निघून यायचं आहे. अशा वेळी काय होतं, हा उपाय केल्यामुळे तुमच्या घरातले सगळे दोष जे आहे ते दूर होतात. आपल्या घराची प्रगती होते, आपल्या मुलांची प्रगती होते, आपल्या घरातल्या कर्त्या पुरुषाची आणि पतीची सुद्धा प्रगती होत असते. जर आपल्या मुलांना घराला जर दोष लागलेले असतील तर हे दोषसुद्धा संपूर्णपणे नष्ट होतात. त्यांच्यावरचा अकाली मृत्यूचं संकट टळतं. त्याचप्रमाणे त्यांची भरभरून प्रगतीसुद्धा होत असते. तसंच तुम्हाला हा उपाय जर करणं शक्य झालं नाही, आता सगळ्यांना शक्य नसतं भजे तळणं वगैरे, तर तुम्ही काय करू शकतात, उद्याच्या दिवशी सकाळी तुम्हाला काय करायचं आहे, एक गोड चपाती बनवायची आहे. गूळ घाला, साखर घाला, काही घाला, एक गोड चपाती बनवायची. मोहरी थोडंसं तेल घ्यायचं. तेल घेतल्यानंतर ना आपल्याला आपलं उजव्या हाताचे जे मधलं बोट असतं, 5 बोटं असतात, साईडचे 2-2 सोडून द्यायचे. मधलं जे बोट असतं ते बोट तेलामध्ये बुडवायचं. त्या चपातीवरती अशी एक लाईन ओढायची आणि ती गोड चपाती कुत्र्याला खाऊ घालायची आहेत. जे पण कुत्रं असेल त्या कुत्र्याला खाऊ घालायचे आहेत. 2 कुत्रे असेल दोघांना अर्धी अर्धी करून तुम्हाला ती खाऊ घालायची आहेत. एक काळं कुत्रं आणि एक पांढऱ्या कलरचं किंवा इतर कलरचं असेल तर अतिशय उत्तम, किंवा दोन्हीही कुत्रे एकाच कलरचे आहेत तरीही चालेल. काळ्या कलरचं कुत्रं भेटलं नाही मग या दोन्हींना घातलं चालेल का, तरीही चालेल. परंतु पहा, जर तुम्ही ही चपाती खाऊ घालत असताना जर कुत्र्याने जर वास घेतला आणि कुत्रं निघून गेलं न खाता, तर तुमच्या घराला नक्कीच काहीतरी दोष आहे. तुमच्या घरावरती कालभैरवाची कृपा नाही. यामुळे तुम्हाला उद्यापासून दररोज न चुकता कुत्र्याला सकाळ संध्याकाळ जेव्हा तुम्ही स्वयंपाक करणार आहे त्यातली पहिली भाकर तुम्हाला काढून ठेवायची आहे छोटीशी आणि ती कुत्र्याला खाऊ घालायची आहे. यामुळे सुद्धा तुमच्या आयुष्यातल्या अनेक अडचणी दूर होतील. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.